शिक्षण आणि देशाचे भवितव्य डॉक्टर आरे कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. त्यातील भाग पहिला, शिक्षणाचे आजचे वास्तव. रविवार, दिनांक 2 एप्रिल 2017. वेळ सकाळी 10ची. पिशवी घेऊन बाजारात गेलो. आजूबाजूच्या गावातील शेतकरी आपला भाजीपाला विकायला कुठे बसतात हे माहीत होते. शेतकऱ्याकडूनच भाजीपाला घ्यायचा हा आमचा नेहमीचाच शिरस्ता. मंडईजवळच्याच नेहमीच्या रस्त्यावर शेतकरी आपापला भाजीपाला पोत्यातून पाटीतून काढून मांडत होते. त्यातीलच एक तरुण मुलगा एका कोपऱ्यावर ढोबळी मिरचीचं पोतं रिकामं करत होता. मिरची खूपच चांगली दिसत होती. मग माझे पाय आपोआप त्याच्याकडे वळले. कशी रे मिरची? 15 रुपये पावशर. मी पुढे निघालो. मी मिरची घेतोय की नाही असे वाटल्यावरून तो लगेच म्हणाला, अर्धा किलो घ्या, 2 रुपये कमी द्या. भवानी आहे साहेब. मी मागे फिरलो आणि त्याला म्हणालो, अरे भवानीचा तोटा कशाला करून घेतोयस? काय साहेब, वैताग आला या धंद्याचा. शेतात राब राब राबायचं, पाणी वेळेवर मिळालं तर ठीक, लाईटचा तर भरोसाच नाही, मजूर मिळत नाही, मिळाले तरी परवडत नाही. मग स्वतःच राबायचं, पोती भरायची आणि डोक्यावरनं रस्त्यावर आणायची. हमाल सुद्धा आपणच व्हायचं. जीव जातोय ही ओझी उचलून. मिरच्यांची मांडणी करत तो बोलत होता. बोलत बोलत त्याने मिरच्यांचे वजन केले आणि 2 मिरच्या जास्त टाकतोय साहेब. तराजूत मिरच्या टाकत तो म्हणाला, अरे नको, राहू दे. राहू द्या साहेब, भवानी आहे. अरे तोट्याची भवानी काय कामाची? सगळ्या आयुष्याचाच तोटा झालाय साहेब. मिरच्या पिशवीत टाकत तो बोलू लागला. इथं माल रस्त्यावर मांडावा तर म्युन्सिपाल्टीवाली बसू देत नाहीत. त्यांची माणसं येतात, पावती फाड नाहीतर उचल माल असं म्हणतात. मग फाडायची पावती. कधी कधी पावती फाडायचीच भवानी होते. काय करायचं? इथपर्यंत ठीक होतं. तो आपला नेहमीचाच अनुभव सांगतोय असं वाटत होतं. पण यानंतर पुढचे तो जे काही बोलला ते ऐकून मी शिकलेले शिक्षणशास्त्रच हादरले. तो म्हणाला, साहेब मी MA आहे, नोकरी मिळत नाही म्हणून शेती करतोय, आणि शेती करतोय म्हणून माझं लग्नच होत नाही. कसं जगायचं? मरावं वाटतंय. संपवून टाकावं स्वतःला एकदा असं असं वाटतंय. मी अस्वस्थ झालो. काय बोलावे तेच मला सुचेना. मी त्याच्याकडे बघतच राहिलो. जाऊ द्या साहेब, तुमचा वेळ घेतला, ओळख राहू द्या म्हणत त्याने त्याचा हात माझ्या हातात दिला. खरखरीत स्पर्श, हाताचा दगड झालेला. मी त्याला पैसे दिले आणि निघालो. भाजीपाला अजून घ्यायचा होता, पण काही घ्यावे असेच वाटेना. अधूनमधून मागे वळून त्याच्याकडे बघत होतो. तो मिरच्या विकत होता, गिरायकाला भाव सांगत होता, 1-2 रुपये कमी करत होता. कशा तरी 1-2 भाज्या घेऊन मी घरची वाट धरली. डोक्यात तो आणि त्याला मिळालेलं शिक्षण, जे त्याला जीवन जगण्यास लायक बनवू शकले नाही. इयत्ता पहिलीपासून ते MA पर्यंत तब्बल 17 वर्ष तो शिकला. सगळे शिक्षण 21व्या शतकातले, आणि हे त्याचे प्रातिनिधिक फलित. शिक्षणाचे आजचे वास्तव. त्याच्या गावामध्ये जी शाळा असेल त्या शाळेमध्ये तो गेला असेल. तिथले शिक्षण पूर्ण झाल्यावर जवळपास जिथे कॉलेज आहे तिथे त्याने प्रवेश घेतला असेल, पदवी घेतली असेल, आणि कदाचित तो पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी विद्यापीठामध्येही गेला असेल. सर्वत्र पास झाला असेल, चांगले गुणही मिळाले असतील. आणि ही सगळी प्रमाणपत्रे घेऊन नोकरीसाठी तो जेव्हा भटकला असेल तेव्हा त्याच्या लक्षात आले असेल की या प्रमाणपत्रांचा जगाच्या बाजारामध्ये काहीही उपयोग नाही. आणि मग तो शेवटी गावी आला असेल आणि वडिलोपार्जित शेती करायला त्याने सुरुवात केली असेल.
नगदी पीक म्हणून ढोबळी मिरची केली असेल आणि आला असेल त्या दिवशी विकायला, असे काहीतरी घडले असेल. प्रश्न एवढाच आहे की ढोबळी मिरचीच विकायची होती, तर त्यासाठी MA कशाला व्हायचे होते? पण गावातील मुले शिकतायत म्हणून तोही शिकला असेल. त्यासाठी त्याने आयुष्याची अनमोल वर्ष खर्च केली असतील. कोणतीही नोकरी मिळेनाशी झाल्यावर वळला असेल शेतीकडे. आवड म्हणून नव्हे, तर बेकार म्हणून. काय संबंध होता त्याच्या शिक्षणाचा आणि त्याच्या जीवन जगण्याचा? त्याचे शिक्षण संपले तेव्हा त्याच्या जीवनाची सुरुवात झाली आणि त्याचे शिक्षण आणि त्याचे जीवन यांची गाठभेटच झाली नव्हती. आजारी माणसाच्या आरोग्याला डॉक्टरला जबाबदार धरले जाते. एखादा पूल, इमारत पडली तर त्याला इंजिनियरला जबाबदार धरले जाते. मग इथे तर अख्खा माणूसच बाद झाला आहे, याला जबाबदार कोण? एखाद्या मोठ्या कारखान्याला छोट्या कारखान्याकडून नटबोल्ट पाठवले जात असतील आणि जर एक मिमीने जरी ते कमी जास्त झाले तरी सुद्धा ते मिसफिट म्हणून नाकारले जातात. मग छोट्या कारखान्यात ज्याने कोणी हे नटबोल्ट तयार केले असतील त्याला नोकरीतून काढून टाकले जाते आणि तेवढी रक्कम त्याच्याकडून वसूल केली जाते. आणि मग पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन लाखोंच्या संख्येमध्ये तरुण मिसफिट म्हणून नाकारले जात असतील, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेतील कोणाची हकालपट्टी करायची? त्यांच्यावर खर्च झालेला समाजाचा पैसा कोणाकडून वसूल करायचा? शेती असो वा कारखाने असोत, त्यातून तयार होणाऱ्या मालाची प्रत काय आहे यावर त्या शेतीचा व कारखान्याचा दर्जा ठरवला जातो. तोच निकष शिक्षण क्षेत्रालाही लावायला हवा. आज शाळा महाविद्यालयातून कोणत्या दर्जाचा विद्यार्थी बाहेर पडतो आहे? जर शिक्षण संपल्यावर तो बेकार राहत असेल, चांगल्या प्रकारे व स्वावलंबनाने जगू शकत नसेल, तर एकूण शिक्षण व्यवस्थेचे ते अपयशच नव्हे काय? अगदी तारुण्याच्या भरामध्ये हे विद्यार्थी जेव्हा बेकार होतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने तर अनेक प्रश्न निर्माण होतात. पण सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होतात. वैयक्तिकदृष्ट्या त्यांच्यातील जोश, उमेद, धाडस जाऊन एकतर त्यांच्यामध्ये लाचारी येते किंवा त्यांच्यामध्ये आक्रमकता तरी येते. बेकारीमुळे त्यांचा लग्नाचा प्रश्न निर्माण होतो, वय वाढत जाते, ऊर्जा दडपली जाते आणि मग वागण्यामध्ये विकृती येते, नैतिकता हळूहळू कमी होते, पालक आणि मुलं यांच्यात दरी निर्माण होते, कुटुंब व्यवस्थेला तडा जातो, पालकही निराश आणि मुलेही निराश. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. येथे अविद्या म्हणजे जीवन जगण्यास निरुपयोगी शिक्षण, जे आजवर दिले गेले आणि दिले जात आहे. विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू असतो आणि त्याच्या भोवती त्याला घडवणारे, बिघडवणारे शिक्षण व्यवस्थेतील प्रमुख 4 घटक असतात. 1 शासन, 2 शिक्षक, 3 पालक आणि 4 समाज. वरील 4 घटकांपैकी पहिल्या दोहोंचा म्हणजेच शासन व शिक्षकांचा शाळेचा विद्यार्थ्यांशी थेट संबंध येतो. म्हणून त्यांना प्रत्यक्ष परिणाम करणारे म्हणजेच औपचारिक शिक्षण देणारे घटक असे म्हणतात. तर पालक आणि समाज हे अप्रत्यक्ष परिणाम करणारे म्हणजेच अनौपचारिक व सहज पद्धतीने शिक्षण देणारे घटक असे म्हणतात. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून या 4ही घटकांचे आजचे वास्तव काय आहे? शिक्षण हा विषय केंद्र शासन आणि राज्य शासन या दोहोंच्याही अखत्यारीतील विषय आहे. केंद्र शासन सर्वोच्च स्थानी असते. काळानुरूप त्या शिक्षणामध्ये बदल करणे अपरिहार्य असते. बदल हा होणारच, झालाच पाहिजे, कारण परिस्थिती बदलते आहे. कालचे शिक्षण आज निरुपयोगी ठरते आहे, तर आजचे शिक्षण उद्या उपयोगी असेल याची खात्रीच देता येत नाही. म्हणून बदलाशी हातमिळवणी केली नाही तर अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी केंद्र शासन आयोग, समित्या
उपसमित्या नेमते आणि त्यांच्या शिफारशींचा विचार करून घेतलेले निर्णय सर्व राज्यांना बंधनकारक असतात. तथापि राज्याच्या भौगोलिक परिस्थितीनुसार व गरजांनुसार त्यात बदल करण्याची लवचिकता ठेवण्यात आलेली आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आजपर्यंत असे जवळपास 51 समित्या नेमल्या गेल्या आहेत. शिक्षण ही बाब लोकप्रतिनिधींच्याच हातात आहे आणि लोकप्रतिनिधी आपणच निवडून दिलेले असतात. घटनेने त्यांना शैक्षणिक धोरण आखणे, काही निर्णय घेणे, ते राबवणे याचे अधिकार दिलेले आहेत. म्हणजे तेच सर्वेसर्वा. त्यांच्या पक्षीय राजकारणाचा प्रभाव हा त्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये आपल्याला दिसून येतो. तज्ज्ञांची समिती नेमली जाते, विविध समाज घटकांची मते मागवली जातात. तथापि ती कितपत स्वीकारायची की नाही हे सुद्धा पुन्हा शासनाच्याच हातात असते. घेतलेल्या निर्णयांचे रूपांतर एकदा का विधेयकामध्ये झाले की शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी, नोकरशहांनी शिक्षकांमार्फत त्याची फक्त अंमलबजावणी करायची. हे सगळेच शासनाचा पगार घेणारे असल्यामुळे आचारसंहितेनुसार त्यांना शासनाविरुद्ध उघड या लेखी स्वरूपामध्ये बोलता येत नाही. यामुळे शासनाला अधिक महत्त्व आले. शासनालाही शासन हे साध्य नसून साधन आहे याचा विसर पडला. परिणामी शिक्षणाचा त्या आकडेवारीच्या कागदावरून अडखळत चालत राहिला. आजवर असेच चालत राहिल्याने शिक्षणातून शाश्वत विकास होत नसल्याचे दिसत आहे. भारतीय शिक्षणाचे आणखी एक वास्तव आहे आणि ते म्हणजे सर्वांसाठी एकच मूल्यमापन प्रक्रिया. प्रत्येक राज्यातील अभ्यासक्रम राज्यातील सर्व शासकीय शाळांसाठी एकच असतो. शिकवणाऱ्यांची, परीक्षा देणाऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती मात्र भिन्न भिन्न असते. मुंबईतील चांगल्या मुलांनाही तोच अभ्यासक्रम, तीच परीक्षा आणि गडचिरोलीतील आदिवासी मुलांनाही तोच अभ्यासक्रम, तीच परीक्षा एकाच मोजपट्टीने सगळ्यांना मोजायचे. अशी मूल्यमापन पद्धती अनेकांवर अन्याय करणारी ठरते. ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकत नाही. मूल्यमापन पद्धतीतही वारंवार बदल झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे नेमके मूल्यमापन झालेच नाही. शासनाच्या सातत्याने बदलणाऱ्या धोरणानुसार अंमलबजावणीमध्ये अनेक अडथळे निर्माण होत गेले. त्यामध्ये शिक्षकांच्यावर लादलेल्या अशैक्षणिक कामांची भर पडली. त्यातून शाळेत शिक्षकांनी शिकूच नये अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक प्रकारचे सर्वेक्षण करणे, मीटिंग व प्रशिक्षण वर्गास हजर राहणे, शालेय पोषण आहार, सर्वकष मूल्यमापन, आकारित मूल्यमापन, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन हजेरीच्या नोंदी, अप्रगत विद्यार्थ्यांच्या शोध, त्यांना पुन्हा मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना नापास न करता पुढे ढकलणे, पुनर्परीक्षेची संधी, सगळेच गोंडस आणि आकर्षक पण आत्माच हरवलेले, शिक्षकांना अध्यापनापासून दूर नेणारे. खाजगीमध्ये शिक्षक हे सगळे बोलून दाखवतात, पण राजाने शिक्षा केली, पावसाने झोडपले आणि नवऱ्याने मारले तर तक्रार करायची कुणाकडे, अशी शिक्षकांची स्थिती झाली. शासन पगार देते, मग संघर्षापेक्षा आज्ञापालन बरे असा पवित्रा शिक्षक व संघटनांनी घेतलेला दिसतो. निवडणुकीत काम करतो, विहिरी मोजतो, संडास मोजतो, साथीच्या रोगात काम करतो, प्रशिक्षणाला जातो, भात शिजवतो असा पवित्रा शिक्षक मंडळींनी घेतला असल्या त्यांना तरी दोष कसा देता येईल? यासंबंधी माझा अनुभव शिक्षकांवर अशैक्षणिक काम लादल्याने त्यांचे शिकवण्याकडे दुर्लक्ष होते यास पुष्टी देणारा आहे.